कोणत्या प्रकारचे अधिकार कुलमुखत्यार पत्रात दिले जातात? कुलमुखत्यार पत्रामध्ये बेसिकली त्यामध्ये प्रकार आहेत. एक स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी आणि दुसरा असतो जनरल पॉवर ऑफ अटर्नी. आता बऱ्याच वेळेस आपण वाचलं असेल इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी. इररिव्होकेबल म्हणजे कधीही रद्द न करता येणारे कुलमुखत्यार पत्र. अच्छा. पण कायद्यामध्ये असं कुठलीही कन्सेप्ट नाही. तुम्ही स्पेसिफिक पॉवर ऑफ अटर्नी जर दिली तर ती तुम्ही काहीतरी एक स्पेसिफिक उद्देश पूर्ण करण्यासाठी दिलेली असते. आणि द मोमेंट दॅट ऑब्जेक्ट गेट्स कम्प्लिटेड दॅट पॉवर ऑफ अटर्नी कम्स टू एन एंड. म्हणजे त्याचा उद्देश संपल्यावरती पॉवर ऑफ अटर्नी निष्फळ होऊन जाईल होते. म्हणूनच त्याला स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी म्हणतात. आणि दुसरी असते जनरल पॉवर ऑफ अटर्नी. त्यामध्ये तुम्ही एन नंबर ऑफ तुमचे जे काही अधिकार तुम्हाला द्यायचे आहेत किंवा जे काही ड्युटीज तुम्हाला तुमच्या पॉवर ऑफ अटर्नी होल्डरकडनं परफॉर्म करून घ्यायचे आहेत ॲज इफ यू आर डुईंग इट, तर त्यात तुम्ही जनरल सगळ्याच गोष्टींसाठी त्याला अधिकार देऊ शकता.